सण समारंभ, एखादा धार्मिक कार्य, एखादी पूजाविधी तसेच रोज पूजासाठी आपल्याला भरपूर अशा वाती, फुलवाती लागतात. पण या फुलवातीचा रोज रोज आपण एक एक करत बसण्यापेक्षा तर सोप्या पद्धतीने एका किसनीचा वापर करून झटपट वाती कशा बनवायचा ते आपण बघणार आहोत. दुकानामध्ये कापसाच्या अशी घडी मिळते. त्यासाठी आपल्याला कापस पिंजत बसण्याची आवश्यकता नाही, स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही. हा जर रेडीमेड कापूसचा रोल जर तुम्ही आणला तर वाती करणं अजून सोपं होतं. हा जो कापसाचा जो रोल तयार असतो ना, त्याच्या एकावर एक अशा पातळ घड्या असतात. त्या काय करायचं, आपल्याला अशा सेपरेट करून घ्यायचं आहे, म्हणजेच वाती करायला आपल्याला एकदम सोपं पडेल. इथे मी जेवढ्या वाती आणि जेवढ्या फुलवाती लागणार आहेत तेवढाच यातून कापूस काढून घेतलेला आहेत. आणि पाहू शकता मस्त अशा छान ह्या घड्या सेपरेट होत आहे. तर या ज्या घड्या काढून घेतलेल्या आहेत, आपल्याला किती वाती करायच्या आहेत, किती लहान किंवा किती मोठ्या करायच्या आहे त्याप्रमाणे आपल्याला कात्रीने कापून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कात्रीने हे कट होत आहे. तर बघू शकता मला जेवढ्या लांब ह्या वाती बनवायच्या आहेत त्या हिसाबाने मी इथे कट करत आहे. तुम्ही तुमच्या हिसाबाने लांबी कमी जास्त करू शकता. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर बघू शकता अशा प्रकारे मला जेवढ्या पण लंब्या वाती बनवायच्या होत्या तेवढ्या मी सर्व कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपण हाताने वात कशी वळवायची ती बघूया. तर बघू शकता मी कापूस घेतलेला आहे. पाणी दूध काही न लावता इथे बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. एक वात करायची असेल तर ठीक आहे, पण भरपूर वाती करायच्या असेल तर आपला हात दुखू शकतो. आणि आपल्याला भरपूर करायच्या असतील तर आपल्याला इथे घ्यायची आहे एक घरातील छोटीशी किसणी, ज्याने आपण आलं किसतो. त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे एक अगरबत्तीची काडी. आता काय करायचं, जो आपण कापूस काढून घेतलेला आहे तो ना थोडासा असा पसरट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला आता हा कापूस किसणीवर ठेवून घ्यायचा आहे. आणि अगरबत्तीची काडी आपल्याला पहिल्या टोकावर ठेवून असं 3 ते 4 बोटाने पाहू शकता एका हाताने वायपर केलेलं आहे. आणि किसणी थोडी आपल्याला डाव्या हाताने पकडायची आहे. आणि बघू शकता उजव्या हाताने असं भरभर असं याच्यावर फिरवून घ्यायचं आहे. आणि ही पद्धत वापरून तुम्ही 5 मिनिटामध्ये 50 वातीसुद्धा बनवू शकतात. हात अजिबात दुखणार नाही. आणि किसणीचा वापर करण्याचं कारण हे, जर तुम्ही एखाद्या प्लेन सरफेसवर केलं तर त्याने काय होईल, आपले हात चिटकणार आणि आपली जी वात आहे ती वळता येणार नाही. किसणीचा जो भाग आहे तो सरफेस जो आहे तो थोडासा खरमडीत असल्यामुळे आपल्याला हात यावर पटापट चालवता येतो. आणि यामुळे आपल्याला खूप जास्त अशा वाती वळता येतात. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी झटकीपट याच्या वाती करून तयार होत आहे. आणि या किसणीचा वापर करून भरपूर अशा मी लहान मोठ्या वाती वळून घेतलेल्या आहे. तुम्ही पण एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. आता आपण बनवणार आहोत फुलवाती. तर फुलवाती बनवण्यासाठी पुन्हा एकदा मी कापसाच्या घड्या घेतलेल्या आणि त्या कापसाच्या घडीतून मी अशा थोडा कापूस काढून घेतलेला आहे. आता ही फुलवात करणं सुद्धा खूप सोपं आहे. कापूस जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. तर बघा आता हा जो कापूस आहे असा आपल्याला मागच्या साईडने त्याला टक करत जायचं आहे. बघू शकता असं पुरचुंडीसारखं करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे त्याचं वरचं टोक आहे ते असं थोडंसं आपल्याला पसरून घ्यायचं आहे. म्हणजे जी वातीचा भाग आहे तो थोडासा वरती खेचला जाईल. डाव्या हाताने ही पुरचुडी पकडायची आहे आणि उजव्या हाताने 2 बोटांच्या अंगठ्यांनी आणि तर्जनीने दुधाचं 1 बोट असं भिजवून त्याला एकदम छान असं वळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली ही जी फुलवात आहे ती एकदम छान प्रकारे बनवून तयार झालेली आहे. अगदी काही सेकंदामध्ये आपली फुलवात इथे तयार होते. आणि इथे पाहू शकता याच पद्धतीने आपण सगळ्या फुलवाती तयार करून घेणार आहे. कापसाचा एक गोळा घ्यायचा आहे, त्याचा एक भाग
एक भाग टक करायचा आहे. सगळ्या बाजूने आपल्याला एक जागी गोळा करून घ्यायचा आहे. मोदक करताना आपण सगळे बाजू एकत्र कडाचा गोळा करतो ना, तसंच करायचं आहे. डाव्या हाताने तशी एक बाजू पकडायची, उजव्या हाताने दूध लावून घ्यायचं, तर मस्त सरळ असे फिरवून घ्यायचं. तर अगदी काही सेकंदामध्ये आपली एक वात तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने आपण सगळ्या फुलवाती तयार करून घेणार आहेत. आपल्या सगळ्या फुलवाती इथे तयार करून झालेल्या आहेत. नेहमी पूजासाठी याला अशा सफेदमध्ये वापरू शकतो, पण काही जर पूजाविधी असेल तर हळदी कुंकू जर वापरलं तर शुभ मानले जाते. तर मी इथे काय केले आहे, तर एकाच वाटीमध्ये चमचाभर दूध घेतलेले आहे. 2 वाट्यामध्ये 2 चमचे दूध मी घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये मी हळद टाकलेली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी कुंकुम टाकलेलं आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ज्या फुलवाती आपण करून घेतलेल्या आहे, तर शुभ कार्यासाठी किंवा एखादा कार्यक्रम असेल तर हळदी कुंकवाची वाती लावतात. तर तेव्हा काय करायचं, असं दुधामध्ये हळद आणि दुधामध्ये कुंकू भिजवून या वातीचा जो वरचा भाग आहे तिथे असं एका बोटाने फिरवून घ्यायचं. जर अशा रंगीबेरंगी फुलवाती असतील तर असा हळदी कुंकू वापर करून तुम्ही या रंगबेरंगी फुलवाती बनवू शकतात. दिसायला छान दिसतात आणि शुभही मानल्या जातात. त्यासाठी असं हळदी कुंकूचा वापर करून सुद्धा तुम्ही या फुलवाती बनवू शकतात. तर या ज्या फुलवाती आहे मी बनवून घेतलेल्या आहे. यातल्या काही फुलवाती मी हळद लावून घेतलेल्या आहे आणि काहींना कुकू लावून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण फुलवाती बनवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझी व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर चला इथे सींड.